सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत एक बालनाट्य, एक अनोखी शिवजयंती. त्यांना सांगा, त्यांना थोडं मागे यायला केलं होतं गुरुजींनी. एकतर ते इतिहासातलं मला काय झेपत नाही आणि यांचं आपलं सुरूच इसवी सन आणि तिसवी सन अशी संकल्पी दिसली गुरुजींना ना. मग कळालं असतं नशीब समज गुरुजींचं लक्ष नव्हतं. कुठला तास होता रे. लास्ट बेंच वर बसल्यावर काय कळतच नाही, आपोआप डोळा लागतो. इतिहासाचाच तास होता ना बे. काय रे बकरीसारखा बेबे करून राहिलास. तुझ्या घोरण्याचा मधुर असा आवाज अगदी पहिल्या बेंच पर्यंत येत होता. नशीब वाचला आहेस तू आज, नाहीतर चांगलंच मुंडकं पकडलं असतं तुझं गुरुजींनी. सर्वेश को पकडना मुश्किल नहीं नामुमकिन है. सगळे डबा खाऊन. उशीर झाला तर गुरुजी ओरडतील परत. काय ग स्वर्णिमा, आज काय आणलं आहेस बघू. परत सँडविच पेड. अगं कधीतरी पोळी भाजी आणत जा की. का असंच राहायचं आहे चवळीच्या शेंगासारखं. एक फुंकर मारली आणि उडून गेली. असू दे मी चवळीच्या शेंगेसारखी. स्वतःच्या पोटाचा घेरा बघ जरा, कसा वाढत चालला आहे. जरा ताबा ठेव जिभेवर. सारखं आपलं खा खा करत असतोस. बकासूर कुठला मला चवळीची शेंग म्हणतोय. काय भांडत आहात. मला दे ना तुझी भाजी, एकदम मस्त झाली. हे बघा आली आज पण ती टोळी इकडेच जेवायला. दुसरी जागा मिळत नाही का ह्यांना. हे शाम्या बस की इथंच. आता काय त्या शाळेतल्या पोरट्यांचे डबे घेऊन येतोस का काय. हाय की आपल्याकडे बी भाजी आणि भाकर. नाही र, शाळेतली माकडं जरा लईच असं करतात आपण आलो की. जणू काय ही शाळा त्याच्या आज्याचीच आहे. अरे गड्या, शाळेतली पोरं ती अवतार आणणारच ना. थोडंच आपल्यासारखं भंगार गोळा करत फिरतात गावभर. अरे दादा, आपण काम करतो, भंगार गोळा करतो, आम घालतो, 4 पैकी कमवतो. आपण पण जातोय की रातच्या शाळेत कवा कवा. खरं आहे गाड्या, दिसभर फिरून रातच्याला लय दमानं होतं बघ. कधी एकदा रातच्याला भाकर पोटात घाली आणि कधी आडवं होईल असं होत आहे बघ. मग शाळा आपली स्वप्नात बेट के बेट बेजुने 4. येत जा बरं. आता रातच्याला शाळेत बाई इतिहास शिकवणार आहे ती. शिवजयंती येत आहे ना. काल कवा माझ्या राजाची जयंती आहे. कधी आहे. मात्र परिसरलोच होतो. महाराज माफी द्या यावेळेस. लय काम असते शिवजयंतीला. मोठा सण असतो माझ्या राजाचा. अरे जास्ती दिस नाही राहिलं बघ. 10 दिवसावर आली या 19 फेब्रुवारीला. ती शाळेतली पोरटी बी तेच बोलत होती बघ. ए हिरोईन, म्हणजे तू
चोरून ऐकायला लागलीस काय? एक तर रोज आमच्या शाळेत येता आणि घाण करून जाता. नाही ग, मी आता सहजच बोलले ग. माझ्या कानावर आलं तसं. तुला वाटतं तसं काय बी नाही बघ. तसं नाही तर मग कसं? चोरी ती चोरी आणि वर शिरजोरी. ए बाय, काय बी बोलती ग. चोरी आणि म्या. अगं सकाळच्याला 6ला घरातनं बाहेर पडतो तेव्हा कुठे इथे तुकडा खायला मिळतो आम्हाला. साठ पाणी हाय म्हणून येतो ग इथे भाकर खायला. आणि पाण्याची कसली आली की चोरी? काय सांगावं, आज पाणी घेताय, उद्या अजून काही पण घ्याल. काय भरोसा तुमच्यासारखं पोरांचा. हे भाव, नियमात राहायचं काय आणि टप्प्यात बोलायचं. एकतर लय खोलात जायला आपल्याला आवडत नाही आणि एकदा का चुकून पण खोलात गेलो की मग आपण पुढचं काय बी बघत नाही. डायरेक्ट गेम वाजवतो, डिशूम डिशूम. आणि आम्ही काय सोडू असं वाटलं का तुला? दिशुम दिशुम म्हणे. ए स्पंदन, मारेल तो खरंच. बसशील रडत. चल आपल्या वर्गात. आता आमचा छत्रपती शिवाजी महाराजांवर इतिहासाचा तास आहे. नाहीतर तुला दाखवलं असतं इथंच. काय इतिहासाचा तास? कधी आहे? आम्हाला मिळेल काय ऐकायला महाराजांबद्दल? चला जा इथून, नाहीतर शिपाई काकांना सांगून हकलून देतो बाहेर. चला व्हा बाहेर. चला र, उगीच काय बी आळ घालतील. ही शाळेतली पोरं आपल्यावर. आपली रोजची भाकर खायची बी जागा जायची. माफी दे बाय, नाही ऐकणार आता. पण आम्हाला रोज भाकर खायला इथं अडवू नका. लय उपकार होतील बघ. ए चला लवकर, पाटील गुरुजी गेले वारे. फुकटच्या छड्या पडतील नाही तर. चला रे, नंतर बघू यांना. येतील की परत उद्या. येणारच आहे उद्या. घाबरतो की काय? माहिती आहे ना, एकतर लय खोलात जायला आपल्याला आवडत नाही आणि एकदा का चुकून पण खोलात गेलो की मग आपण पुढचं काय बी बघत नाही. डायरेक्ट गेम वाजवतो, डिशूम डिशूम. ओ म्या, अरे नका रे जीवाला लावून घेऊस त्यांचं. ती पोरटी तशीच बोलणार. काय नवीन आहे बे आपल्याला? तायडे, तू थांबवलंस म्हणून. नाहीतर त्या हिरोला चांगलाच पिक्चर दावला असता, ते बी बिना तिकीट. तुला तर माहीतच आहे, एकतर लय खोलात जायला आपल्याला आवडत नाही आणि एकदा का चुकून पण खोलात गेलो की मग आपण पुढचं काय बी बघत नाही. डायरेक्ट गेम वाजवतो, डिशूम डिशूम. अगं अक्के, तसं नाही. त्यांचा तास सुरू झाला असं. काय शिकवित असतील ग गुरुजी? माझ्या राजांबद्दल मी काय बी ऐकलं तरी ते मला नवीनच वाटते बघ. मनच भरत नाही ग. आपल्या नशिबात महाराज फक्त शिवजयंतीला स्पीकरवर पवाडा लागला कीच भेटतात. नंतर ते आपल्यासाठी वर्षभर हरवून जातात. या शाळेतल्या पोरांना निदान पुस्तकातनं, इतिहासातून अनुभवता तरी येतात. खरंय बघ म्या, शिवजयंतीला वाजणारा पवाडा एवढीच आपल्या नशिबी महाराजांची वळख. बाकीच आपल्याला महाराजांबद्दल काय बी ठाव नाही बघ. एक आयडियाची कल्पना आहे, सांगू का? आपण इतिहासाचा तास चालू असताना गुपचूप खिडकीच्या खाली उभे राहू आणि गुरुजी काय सांगतात त्या ऐकत जाऊ. लय हुशार आहे बघ माझं स्वरूप्या. यालाच महाराज म्हणायचे, गामिनी छावा. कळालं का? अरे येड्या, गामिनी छावा नाही, गनिमी कावा म्हणतात त्याला. बाईने शिकवला हाय एकदा रातच्या शाळेत. मला आठवते वाईट. बरं, तेच ते गनिमी कावा. मग जायचं ना उद्या इतिहासाच्या तासाला? हो, नक्की जायचं. जय भवानी, जय शिवाजी.
आली ना तुम्हाला पण तुमच्या शाळेची आठवण? या आदर्श विद्या मंदिरातील मुलांना पाहून? पण खरंच आपण खूप नशीबवान की आपल्याला शाळेत जायला मिळालं. पण अशी खूप मुलं आहेत की ज्यांना शिकायची इच्छा असते पण त्यांना परिस्थितीमुळे जाता येत नाही. आता हेच पहा ना, काय विचार सुरू असेल ओम्या आणि इतर बालगोपाळांच्या मनात शाळेबद्दल. चला पाहू. काय शिकवलं असेल आज गुरुजींनी शाळेत? ह्याची गाडीची अजून तिथेच अडकली आहे. काय शिकवलं असेल, काय शिकवलं असेल? ओमे दादा, ठरले ना आपलं समजायचं? उद्या गणिमिका करायचा, मग करायचा म्हणजे करायचा. अरे पण त्यासाठी आता निजायला लागेल ना. का उद्या उद्या करत डोळे सुजवणार का आता? नाही ग, पण का कुणाच ठाऊक सारखं आतून आवाज येतो या. ओम्या उठ, जा स्वारीवर, मोहीम पत्ते कर. अरे ओम्या दादा, तो आवाज मला बी येतोय पण तुझ्या पोटात नाही येतोय. लवकर पत्ते करे आणि तुझे मोहीम पत्ते कर जा. उगाच माझी झोपमत करतोय या. रे तुझ्या कानाखाली एक आवाजच काढतो. थांब, लय बोलायला लागलाय आजकाल. नको नको दादा, मी आपल्या तुझी जरा चेष्टाच केली. तुझा चेष्टा सोडा, पण खरंच रो ओम्या दादा, काय शिकवलं असेल गुरुजींनी? आपल्याला महाराजांबद्दल कधी समज करणार? कसं दिसायचं आपले महाराज, कसं चालायचं आपले महाराज? खूप घराणा असेल आपल्या राजाचा. मी ऐकले की भवानी मातेंनी त्यांना तलवार दिली होती. तुला कसं माहित? तू कधी ऐकलंस? अरे ती शाळेची पोरं शाळेत नाटकाची तालीम करत होती ना, तेव्हा ऐकलं. हुशार आहेस की. आणि काय काय बघितलंस? आणि काय बघतोय? हकल की मला त्या शाळेतल्या पोटांनी. तीच ती पोट हे जेवण असतात ती. त्यांचा ना एकदा चांगलाच बंदोबस्त करायचा आहे. लय पंख फुटल्यात त्यांना, एकदा छाटूनच टाकतो ते. तुम्हाला तर माहितीच आहे, एकतर लय खोलात जायला आपल्याला आवडत नाही आणि एकदा का चुकून पण खोलात गेलो की मग आपण पुढचं काय बी बघत नाही, डायरेक्ट गेम वाजवतो. धिशूम धिशूम. त्यांचे पंख छाटायला तू का रावण लागून गेलायस काय? कत्याची जीव झाले. आलाय लय मोठा त्यांचे बघ जातो म्हणे. झोपला बघा माझं स्वरूप्या. लय दमते लेकरू दिसभर. शाळेची लय आवड आहे त्याला, पण सांगत नाही. काय नशीब ना आपलं. जाऊ दे तायडे, उगाच कशाला डोळे ओले करून घेतेस? आपण आपल्या महाराजांच्या राज्यात राहतोय, हे काय कमी आहे वय? झोप आता, उद्या शाळेत जायचंय. वय दादा, खरं आहे तुझं. चला, आता ओम्या आणि मंडळींनी ठरवलं तर आहे की इतिहासाचा तास ऐकायचा, पण खरंच त्यांना तसं करता येईल का? का परत ती शाळेतली मुलं त्यांना हाकलून लावतील? काय होईल नक्की? चला, प्रत्यक्षातच शाळेत जाऊन पाहू. मला पण खेळायला मिळतं का? मला पण खेळायला मिळतं का?
चोर चोर आवाज ऐकला? नक्की तुम्हीच काहीतरी केलं असणार. बोला लवकर, आज काय चोरलं ते? हे पेट की दुकान, जरा थंड घे. आम्ही काही तो चोरी नाही केली काय. आणि तुला तर माहितीच आहे, एकतर लय खोलात जायला आपल्याला आवडत नाही, आणि एकदा का चुकून पण खोलात गेलो की मग आपण पुढचं काय बी बघत नाही, डायरेक्ट गेम वाजवतो, डिशूम डिशूम. मग चोर चोर अशी काय आकाशवाणी झाली का? गुरुजी यांनीच काहीतरी केलं असणार. चल रे ओम्या दादा, तुला सांगित होतो की नग जायला साळत, तुलाच लय उत्साह आलता. आता का चल बरे गुरुजी, त्यांची धडती घ्या. नक्कीच काय तर चोरलं असेल त्यांनी. अरे थांबा थांबा, ते चोर नाही. ये रे बाळा इकडे, घाबरू नकोस. अहो काकू, तुम्ही असं का म्हणता? अरे ती बरोबर बोलत आहे. अरे आज जाऊन नसताना तर माझ्या माऊला त्या चोरट्याने नक्कीच पळवले असते. देवासारखा धावलास रे, खूप उपकार तुझे. अहो उपकार कसले त्यात? जशी मला माझी ताई दिली तशी मला तुमची माऊ. आणि गुरुजी वर्गात सांगत होते ना, महाराज सर्वांना मदत करायचे, तसंच मी बी मदत केली. बघा गुरुजी, सांगितलं होतं ना, हे आपला तास चोर नाही करत होते. सोडते कुठले? चुकलं आमचं गुरुजी, माफी द्या. तुम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल शिकवणार होता हे आम्हाला ठाव होतं, म्हणून घावलं नाही आणि तुमचा तास गुपचूप ऐकत होतो. पण आम्ही बाकी कशाची चोरी केली नाही बघा. आम्ही नाही येणार उद्यापासून. थांबा, तुम्ही रोजच माझा तास खिडकीच्या मागे लपून ऐकता, आणि हे मला अगोदरपासूनच माहिती आहे. हो, कौतुक आहे तुमचं. गुरुजी, पण ते चोरून ऐकत होते आणि ते रोज शाळेत जेवायला पण येतात आणि मग घाण करून जातात. मग त्यात काय? जसं तुम्ही येता तसं ते पण येतात. त्यांच्या शाळेत ऍडमिशन नाही एवढंच. पण गुरुजी, ते आमची भांडतात, आम्हाला मारायची धमकी देतात. हे तर आम्हाला चिडवत असतात गुरुजी, भंगारवाले म्हणून. भंगारवाले काय माणसं आहेत का? त्यांना शिकवायचं वाटत नाही का? नाही बेटा, तुला आवडतं ना शिकायला, मग तू पण येत जा शाळेत. मी तर म्हणतो तुम्ही सर्वांनी शिकलं पाहिजे. गुरुजी, आम्हाला खरंच शिकता येईल? आणि पैक? तेवढं पैक नाहीत आमच्याकडे. अहो गुरुजी, येऊ द्या त्यांना शाळेत. मी आजच मुख्याध्यापकांशी बोलते आणि विशेष कोट्यातून त्यांचे ऍडमिशन करून घेते. लय उपकार झाले बघ माय. आम्ही बी शाळेत येणार. आम्हाला नवी महाराजांबद्दल ऐकायला मिळणार. आता आपल्याला गुपचूप खिडकीत ऐकायला नाही लागणार. आपण मानवी जाणार इतिहासाच्या तासाला. आता म्या बी बघतो की कोण अडवतंय मला शिकण्यापासून आणि वर्गात जाण्यापासून. आपलं तर माहितीच आहे सगळ्यांना, एकतर लय खोलात जायला आपल्याला आवडत नाही, आणि एकदा का चुकून पण खोलात गेलो की मग आपण पुढचं काय बी बघत नाही, डायरेक्ट गेम वाजवतो, डिशूम डिशूम. गुरुजी आणि काकू, तुमचे खरंच मनापासून आभार. पण काकू, लहान तोंडी मोठा घास घेतोय. पण तुम्ही दोघे बोलण्यात इतके गुंग होता की त्या चोराने पळवलंच होतं माऊला. आपण लहान मुलाला समजून सांगायला पाहिजे की त्यांनी कोणाकडूनही चॉकलेट नाही घ्यायचं. देवाचीच कृपा, आम्ही लपून होतो म्हणून त्यांना दिसलं नाही. यालाच तर म्हणतात ना, कामिनी चावा. अरे कामिनी किती छान ना. म्हणतात ना, इच्छा तिथं मार्ग. ओम्यांतीची इच्छा एवढी प्रबळ होती की तो चोर फक्त निमित्त मात्र ठरला, आणि बघता बघता
त्यांच्या शाळेत ॲडमिशन पण झाले. खरंच माऊच्या आईचे विशेष कौतुक. नाहीतर आजकाल अशी लोकांची मदत कोण करतो. आता शाळेत ॲडमिशन झाले तर खरे, पण नक्की ही शाळेतली पोरं या मुलांना आपल्यात सांभाळून घेतील की त्यांचेच पाय ओढतील. चला पाहू काय सुरू आहे वर्गात गोंधळ या दोन गटात. गर्दी झाल्यासारखा हो ना. जास्त घुसमटल्यासारखं होत आहे ना. किती कोंडतल्यासारखं वाटत आहे ना. मला तर बाबा बाहेरच जावं वाटतंय. एक सो टाकी ना. ए सोट टॅकी टाकी, मग तुला जे काय टाकायचंय ते. इथं का थांबायलास? गर्दी वाटत आहे ना. मग जावा ना बाय. दरवाजा उघडा आहे तुमच्यासाठी. यू कॅन गो. एवढे इंग्लिश मला बी येत आहे. अरे भांडू नका रे. आज आपल्या समजांचा पहिला दिवस आहे शाळेतला. गुरुजी येतील इतक्यात. होय ना. उगीच पहिल्या दिवशी वडा नको खायला. गुरुजी बाहेर जावा ना. जावा ना बाहेर. आता कोणाला जात. आता म्हणाले सगळे एक साथ नमस्ते. एक साथ नमस्ते. अंगाशी. त्याचं काय, मला हिशोब तुक्त करायला आवडतो. रोग बाय टो. खटक्यावर बो आणि जागेवर पलटी. बरं धन्यवाद. तुम्हा सर्व नवीन मुलांचे मनपूर्वक स्वागत. बरं का मुलांनो, आता हे पण तुमचे मित्र रोज शाळेत येणार. म्हणजे रोज सुगंध दळवणार आणि रोज धुलाई पण होणार. शांत बसा सगळे. चला तुम्ही सर्वांनी स्वतःची ओळख करून द्या. माझं नाव रेयांच आहे. समधी लागेल मला रेया म्हणतात. अरे पूर्ण नाव सांगा ब. आडनाव काय तुझं? आडनाव आणि ते काय असते मला नाही माहित. बरं असू दे. तुमचं नाव रे? मी हो. आणि म्या श्याम्या. सॉरी श्याम. मी स्वरूप. मी अनघा. आता तुम्ही सांगा रे तुमची ओळख. मी स्वयं धोपट. मी सर्वेश आवटी. मी स्वर्णिमा कुलकर्णी. मी सानवी भापकर. मी स्पंदन कांदे. अंशुल बाविस्कर. तनिष्का पाटील. गुरुजी आता काय रे अंश? गुरुजी तुम्हीच म्हणाल होता ना की सर्व महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा हाय, त्यांच्या मराठी मावळ्यांचा हाय. मग माझं नाव रेयांज मराठा. गर्व आहे मला. मी मराठी असल्यामुळे
असल्याचा. नाव स्वरूप मराठा, गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. माझं नाव अनघा मराठा, गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. माझं नाव श्याम मराठा, गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. म्हणजे वर्गात नवीन मराठी मावळे सामील झाले. चला आता अभ्यासाला लागू. काल कुठे होतो आपण? अरे हो, एक महत्वाचं सांगायचंच राहिलं. 10 दिवसांनी शिवजयंती आहे आणि त्यानिमित्त जिल्ह्याहून मोठे साहेब येणार आहेत. तर त्यांच्यासमोर तुम्हाला विविध गुणदर्शनांचा कार्यक्रम करायचा आहे. जो चांगलं सादरीकरण करेल त्याला विशेष पारितोषिक सुद्धा मिळेल. गुरुजी, आम्ही बी सादरीकरण करू शकतो का? सादरीकरण करायचं आहे, बाटल्या गोळ्या नाही करायच्या. स्वयं जास्त बोल नकोस. हो बाळा, तुम्ही पण करू शकता सादरीकरण. पण गुरुजी, ते तर आजच आलेत ना शाळेत, त्यांना जमेल का? उगाच आमचं सादरीकरण खराब व्हायचं. तुम्ही सगळे जलोवाडाचे कलाकार आहात ना. गुरुजी, करू आम्ही बी तयारी. आणि त्यात शिवजयंती आपल्या राजावर सादरीकरण करायचं आहे ना, मग तर आम्ही जीव ओतून करू सादरीकरण. एक काम करू आपण, तुमचे 2 गट करू. गट क्रमांक 1 टीम सह्याद्री, गट क्रमांक 2 टीम मावळा. प्रत्येकाने वेगवेगळे सादरीकरण करा आणि निकाल आपण पाहुण्यांवर सोपवू. म्हणजे एकामुळे दुसऱ्याची सादरीकरण बिघडणार नाही आणि स्पर्धाही होईल. मग लागा तयारीला. पण सादरीकरण हे महाराजांवरच किंवा त्यांच्या कार्याशी निगडीत करायचे आहे. चला यावर्षी शिवजयंती एकदम धूमधडाक्यात साजरी करू. काय गुण दाखवणारे कोण जाणे, मजा येणारी खूप. आताच एक गुण दाखवू का? एकच फाईट करतो वातावरण टाईट. अरे मित्रा, मी तुला कुठे काय म्हंटल? ऑल द बेस्ट. लागा तुम्ही तयारीला. अंगाशी तुम्हाला पण काय ते बेस्ट द ऑल. तुम्ही पण लागा तयारीला. चला, अखेर कसे का होईना पण ओम्या आणि टीमचा शाळेतला पहिला दिवस पार पडला. पण पहिल्याच दिवशी गुरुजींनी चांगलाच होमवर्क दिला वाटतं. मुलं अजून एवढी रात्र झाली तरी झोपली नाही. अरे हो, आता स्वरूप आणि टीम यांनी सांगितले आहे की आम्ही पण सादरीकरण करू. पण रोज काम करून पोट भरणाऱ्या या मुलांना आता एकच ध्यास लागला आहे की शिवजयंतीला शाळेत काय सादर करायचं आणि त्या शाळेतल्या पोरांना कसं हरवायचं. बघूया काय कुजबूज चालू आहे यांची एवढ्या रात्री. आपण वय म्हटलंय खरं, पण आपण काय सादर करणार? आपल्याला महाराजांबद्दल जास्ती माहिती बी नाही. खरं हाय, आपण उगीच हो म्हणालो. आता म्हणालो हाय ना, मग मागण हाय हटायचं. आणि आपण तर आता मराठी मावळं झालो आहोत, मग काय घाबरायचं? हो, आणि जर शिवाजी महाराज असेच घाबरले असते तर आग्र्याहून कसे निषेधले असते? काय आग्र्याहून निषेधले? ते म्या रेडिओवर आवाज ऐकला होता दूधवाल्यापाशी. झालं तर मग आपण तेच करू सादर. आग्र्याहून सुटका. अजून एक हुकमी आहेत का? हाय आपल्याकडे, आपला कोंढाळा. अरे हा, इसरलोच की. काकत कळसा आणि गावाला वळसा. चला झोपा आता. उद्यापासून परत शाळा, काम,
आणि सादरीकरणाची तालीम करावी लागेल. ओम्या दादा, आज येत आहे का तुला आवाज? राज गडावर या आणि मोबाईल पत्ते करा. टीम सह्याद्री यांना चांगलेच कार्य सोपवले आहे, कारण महाराजांवर त्यांच्या कार्यावर सादरीकरण करायचे म्हणजे इतिहासाचा सखोल अभ्यास हवाच. काय होईल आज टीम मावळा यांचं? टीम सह्याद्री समोर त्यांचा निभाव लागेल का? ज्या मुलांनी कधी इतिहासाचे पुस्तकही पाहिले नाही ते चक्क सादरीकरण करणार? कसे होणार सादरीकरण? कोण बाजी मारणार? हो हो हो, जरा धीर धरा. चला आपण शाळेतच जाऊन पाहू की शिवजयंतीची काय गडबड सुरू आहे मुलांची ते. बसा बसा. मुलांनो, हे आपले प्रमुख पाहुणे आहेत साठे गुरुजी. यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गडकिल्ले यावर प्रबंध प्रकाशित केला आहे. हो साठे गुरुजी, हेच ते आमच्या वर्गातील नवीन मराठी मावळे. मुलांनो, माझ्याकडून दोन्ही टीमला मनपूर्व शुभेच्छा. खूप मनापासून सादरीकरण करा. चला तर मग छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करून आपण आपल्या कार्यक्रमास सुरुवात करू. सांगा, पहिले सादरीकरण कोण करणार? दोन्ही टीमचा उत्साह खूप स्तुतियोग्य आहे. दोघांनाही शुभेच्छा. आपण एक काम करू, आपण टॉस करू आणि जो टॉस जिंकेल तो पहिलं सादरीकरण करेल. हे बघा, हा छापा, हा काटा. कोण मागणार? छापा. छापाच पडला. टीम सह्याद्री पहिलं सादरीकरण करेल. त्यांना हार्दिक शुभेच्छा. सुलतानांकडे चाकरी करत असलेले मराठी आपसातच झुंजत राहिले. त्यांचे कारकून मराठी, त्यांचे लढवय्ये मराठी, त्यांचे तिरंदाज, बरकंदाज, भालाई ढालाई, एक जात सारे मराठी. युद्ध कोणाचेही असो, जय पराजय कोणाचाही हो, पण युद्धात दोन्ही बाजूने रक्त सांडणार ते मराठी आणि जीव गमावणार तेही मराठीच. आणि बदल्यात काय मिळणार? तर बादशाहची वाहवा, तोहफा. कधी मनसबदारी वाढली, कधी एखादा तुराही वाढला, पण शेवटी आपण चाकच.
कधी आदिलशहाची, कधी निजामशाहीची, कधी आणखी कुणाची. कुठवर चालणार हे? अन्यायाला वाचा फोडली तर ती सुद्धा आपल्या सुभ्याच्या सीमेतच. त्या वाटा कदाचित मोकळ्या होतीलही, पण बाहेरच्यांचं काय? आणि आपली ही वाट उद्या धुसर होणार नाही याची काय शाश्वती? यावर एकच उपाय. आपल्या लोकांनी आपल्या लोकांच्या भल्याचं राज्य निर्माण करायला हवं, जिथं आपल्या पोराबाळांच्या ओठांवर हसू असेल, गाई गुरांना मनसोक्त चरायला मिळेल असं राज्य, जिथं आपल्या आया बहिणींच्या डोक्यावरून पदर उतरणार नाही असं राज्य, जिथं आपल्या काळ्या आईची कूस उजेल आणि आपलं धान्य आपल्या लेकरांच्या पोटात जाईल असं राज्य, जिथं आपला घाम आपल्या मातीत सांडेल आणि आपल्या रक्ताने आपल्या विजयाचा इतिहास लिहिला जाईल असं राज्य. असं सुराज्य, असं स्वराज्य निर्माण करायला हवं. अंगातली तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली माय यांच्यावर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गय केली जाणार नाही. घेऊन जाईल आणि गर्दन मारायची. तुमच्या समोर सादर करत आहात छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाकाशीची शेवटची भेट. आमच्या सभेत चल. राज, शिवा, आम्ही सांगतोय आमच्या सभेत चल. आता जे काही होईल ते आपल्या अवघ्यांचे होईल. चल राज. भाग्य किती बघता, माझ्या आई बापाची पुण्य आहे किती बघता. राज, ही तुमची कापडं जेव्हा माझ्या अंगाला लागली ना, तवाच शिवा मिळाला. आता उरला इथं तुमचा आत्मा आहे फक्त. राज, तुमच्या ध्यानात येत नाही, पण मला स्वर्गाचं दर दिसतंय. हो, अजून काय पाहिजे माणसाला? लोक माणूस आयुष्यभर कसा कसा जगला ते सांगतात, पण माझ्या बाबतीत लोक सांगतात की शिवा असा बिलंद की शिवाजी राजाचं मरण मिळाला. वरून चांदे हजारो वर्ष जगेल महाराज. चला, येतो मी. आता टीम सह्याद्री सादर करत आहे बाजीप्रभू देशपांडे. स्वतःसाठी. स्वतःला विचारा, का लढतोय? उत्तर नाही मिळालं तर मी सांगतो.
स्वातंत्र्यासाठी हजारो वर्ष गुलामी काढलीत ना, आता ती गुलामी हटवून स्वातंत्र्याचा सूर्य उगू पाहतोय शिवाजी महाराजांच्या रूपाने. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापना करीत आहोत. त्यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. आता टिंबावळा सादर करत आहे हिरकणी बुरुजाची कहाणी. ए बाई, उचल कर की. अगं, उचल कर की. आई, नाव काय तुझं? हिरे, महाराज नाव विचारतात. हिरा हिरकणी रायगडवाडीचे माझं धनेजी बाजीराव बैजी नाईकांच्या ठाऊक आहे आम्हाला. पण सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद होतात आणि खाली उतरून जायला मनाई असते. हा नियम तुला ठाऊक आहे. आणि तरीही तू काल रात्री पश्चिम कडा उतरून गेलीस. याचा अर्थ तू नियम मोडलास. आणि स्वराज्यात नियम मोडणाऱ्यांची काय सुलूक केला जातो हे तुला ठाऊक आहे. तुझ्या निर्धाराचं आणि शौर्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. पण आम्हाला तुझा पराक्रम आमच्या डोळ्यांनी पाहायचा आहे. दाखव आम्हाला. काळजी हेच की हा कडा तू कसा उतरून गेलीस ते. नाही, हम्म. मला नाही जमायचं महाराज. आता तरी नुसतं डोकावून बघताना मी धडधडते अशी.
काल इथून खाली उतरून गेली. ती एका बाळाची आई होती. बाळ खाली एकलं होतं, भुकेलं होतं म्हणून मी जीवावर उदार होऊन कडा उतरत गेली. पण आता माझं बाळ माझ्याकडेच आहे. आता नाही जमायचं महाराज. काय नाव आहे बाळाचं? जी फारसं नाही झालं अजून. धनी मोहिमेवर गेल्या ती आले की तुमच्यासारख्या झुंजार मातीच्या पोटी जन्म झालाय त्याचा. त्याला साजेसे एकच नाव, झुंजारराव. अगं बया, झुंजारराव. यांना साडी चोळी देऊन सन्मानपूर्वक रायगडवाडीत पोचवा. जी राज. या हिरकणी बुरुज.
खूप सुंदर मुलांनो, खूप छान सादरीकरण केलं तुम्ही. अजून कोणाला काही सादरीकरण करायचे आहे का? गुरुजी, मला अजून एक काहीतरी सादर करायचं आहे. चालेल का? पण त्या ऐतिहासिक घटनेवर नाही, पण महाराजांशी निगडीत नक्कीच आहे. अरे मग कर ना ओम सादर, घाबरू नकोस. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खरंच आम्हाला एवढं काहीच माहित नव्हतं. आम्ही रोज भंगार, बाटल्या, प्लॅस्टिक गोळा करून पोट भरणारी पोरं. तुमचं खरंच मनापासून आभार. तुम्ही आम्हाला या शाळेत यायला परवानगी दिली, शिकायला संधी दिली. खरं तर सॅटर्डे संडे म्हणजे पुणेकरांसाठी विकेंडच असतो. सगळे सिंहगडाकडे फिरण्यासाठी धाव घेतात, पण आम्ही मात्र दर सोमवारी आनंदाने गडावर जायचो, कारण सोमवारी तिथे खूप प्लॅस्टिकच्या बाटल्या मिळायच्या आणि आम्हाला पैक पण मिळायचं. पण आता महाराजांच्या कार्याबद्दल, महाराजांबद्दल जेवढं समजलं आहे ना, तेव्हापासून मला या गडावर घाण करून जाणाऱ्या लोकांची कीव येते बघा. तिथे प्रेमवीर येतात आणि गडावरच्या भिंती खुशाल रंगवून जातात. त्यांची रंगरंगोटी पाहून काय वाटत असेल महाराजांना? खर तर महाराष्ट्रातील हे सारे गडकिल्ले म्हणजे आपल्या कुलदैवताचे मंदिरच आहे. ते आपण जीवापाड जपले पाहिजेत, त्यांची निगराणी केली पाहिजे. फक्त शिवाजी महाराजांना शिवजयंतीलाच आठवून चालणार नाही, तर वर्षातले 365 दिवस आपण त्यांना आपल्या मनात जपलं पाहिजे. त्यांच्या कार्याचे स्मरण केले पाहिजे. तेव्हाच कुठे त्यांना खरी आदरांजली मिळेल. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना देव मानतो, पण जसं आपण म्हणतो की अहो देव तुमच्या आमच्यातच आहेत, तसंच आपले महाराज सुद्धा आपल्यातच आहेत. त्यांची शिकवण आपण आपल्या आचरणात आणली पाहिजे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून स्वराज्य जपले पाहिजे. मग बघा, जय भवानी ऐकल्यावर आपल्या हृदयातून आपोआप हाक ऐकायला येईल, ती म्हणजे जय शिवाजी. आज खरंच प्रत्येक मावळा गडावर जाऊन सह्याद्रीला अशीच हाक देईल की मुलांनो, खरं तर दोन्ही टीमचं मला खूप कौतुक करावं असं वाटतं. खरं तर तुम्ही सगळे विजेती आहात, आत्ताचे मावळे आहात. पण स्पर्धा म्हणली की तिचा मान ठेवायला हवा आणि एकच विजेता काढायला हवा. सगळा विचार करता खरंच निकाल काढणं खूप अवघड होतं. पण आजच्या कार्यक्रमाची विजेती टीम आहे, तुम्हीच सांगा, सह्याद्री की मावळा? अगदी बरोबर, टीम सह्याद्री यांनी बाजी मारलेली आहे. त्यांचे खूप अभिनंदन. तसेच टीम मावळ्यांचे पण खूप अभिनंदन. सह्याद्रीने पारितोषिक घ्यायला पुढे यावे. गुरुजी, मला काहीतरी बोलायचंय. बोल ना सोय. खरं तर
टीम मावळ यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आमच्याकडे टीव्ही, मोबाईल, इंटरनेट सगळे होते. ते वापरून आम्ही माहिती गोळा केली आणि सादरीकरण केले. पण खरे महाराज आम्हाला त्यांच्या सादरीकरणातूनच जाणवले. त्यांनी एवढ्या कमी वेळात एवढी माहिती गोळा करून सादरीकरण केले. खरं तर या बक्षिसाचे खरे मानकरी तेच आहेत आणि आम्ही सर्वानुमते हे बक्षीस त्यांना प्रदान करण्याचे निर्णय घेतले आहे. या मावळ्यांनो, तुमचे बक्षीस घ्या. मुजरा